श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कसे आहात मित्रांनो? मी आहे आता उज्जैनमध्ये, मध्य प्रदेश, भारत या ठिकाणी. आपल्याला हा व्हिडिओ मी अशा पद्धतीनं दाखवत आहे की तुमच्या टेन्शनमुक्त होण्याचं एकमेव कारण म्हणजे उज्जैन येथे आल्यानंतर महाकालेश्वरचं घेतलेलं दर्शन. उज्जैनला आल्यानंतर या साधूंच्या तपस्या करण्याच्या ज्या मूर्ती आहेत त्या बघण्याजोग्या आहेत. तुम्ही या ठिकाणी अवश्य भेट द्या, कारण का असं दृश्य बघायला खूप मेहनतीनं इथंपर्यंत यावं लागतं. हर हर महादेव, हर हर महादेवचा गजर म्हणजे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक उज्जैन महाकालेश्वर. सुसज्ज असं सुंदर असं जणू काय आपण आकाशामध्येच बघत आहोत का काय, स्वर्गामध्ये आहोत का काय, अशा पद्धतीने हे दृश्य आहे. आणि ते आपण स्वामींची उपस्थिती या चॅनलच्या मार्फत मी तुम्हाला हे दाखवत आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अन्य कुठेही तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका की जेणेकरून पुढच्या गोष्टी तुम्हाला भेटणार नाहीत बघायला. त्यामुळं मेहनतीनं व्हिडिओ बनवलेला आहे मी. आणि ऊन पण भरपूर होतं, त्यामुळे उन्हाचा तडाखा असा होता की खूप तडाखा होता. तरी पण मी यातून व्हिडिओ एक छानपैकी महाकालेश्वरचा केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटलं तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. अन्य तुमच्या मित्रमैत्रिणी, पाहुणे यांना पण व्हिडिओ शेअर करू शकता, कमेंट करू शकता, लाईक करू शकता. 12 ज्योतिर्लिंगपैकी उज्जैन असं एक महाकालेश्वरचं शिवमंदिर. मंदिराची स्वच्छता वगैरे खूप सुंदर आहे. अतिशय सुंदररित्या मंदिरची रचना आणि पार्किंग पण सुंदर आहे. याच ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला आपल्या जे शेजारी शत्रू असतात, जेणेकरून कोणत्याही कारणास्तव ते आपल्याला त्रास देत असतात, अशासाठी महाकालेश्वर मंदिर आणि कालभैरव मंदिर या ठिकाणी आहे. कालभैरव म्हणजे आपले रक्षणदाता कालभैरव. त्यामुळं कालभैरवचं पण दर्शन घेण्यासाठी याच ठिकाणी यावं लागतं. इथून एक 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती कालभैरवचं मंदिर आहे. तिथं पण साधारणतः 1-2 तासाचा वेळ लागतो. 1.5 ते 2 तास लागतात दर्शनसाठी कालभैरवला. आणि महाकालेश्वरच्या इथं ठिकाणी दर्शनला आलात तर साधारणतः 1 तासाभरात तुम्हाला दर्शन होऊन जाईल. तास म्हणजे भरपूर झालं, 15 ते 20 मिनिटांमध्ये दर्शन होतं. छानपैकी दर्शन आहे. सुसज्ज असं मंदिर आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद मनापासून वेळ दिल्याबद्दल स्वामींची उपस्थिती या चॅनलकडून.